बातमी मुंबई आणि परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। सायनच्या किंग सर्कल परिसरात पहाटे पाणी साचलं। दादरच्या स्वामीनारायण मंदिर परिसरात सुद्धा पाणी झालंय। वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे, तर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। ठाणे आणि वाशी दरम्यानची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। ठाणे ते वाशी दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली आहे। तासाभरानंतर ठाणे पनवेल लोकल रवाना झाली, तर तुर्भे कोपरखैरणे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झालेला होता। तर या सगळ्या समस्यांचा सामना नागरिकांना आज सकाळपासूनच करावा लागतोय, कारण मुसळधार पाऊस मध्यरात्रीपासून सुरू आहे। किंग सर्कल परिसरात पहाटे पाणी साचलं। दादरच्या स्वामीनारायण मंदिर परिसरात सुद्धा पाणी साचलंय, तर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं। तर कोपरखैरणे आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखालची खडी वाहून गेली आणि त्यामुळे काही काळ हार्बर रेल्वेवरची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। खडी वाहून गेली त्याची ही दृश्य, काही प्रवासी हे ट्रेनमधून खाली उतरलेले दिसतात, ट्रॅकवरनं चालताना दिसतात आणि याच कारणामुळे हार्बरची वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे। ट्रॅक खालची खडी वाहून गेली आहे। कोपरखैरणे ते तुर्भे दरम्यानचा हा प्रकार आहे। रेल्वे रुळाखालची खडी वाहून गेल्यामुळे हार्बरवरची वाहतूक विस्कळीत झाली।